पक्षाकडून या योजनेबद्दल टीका सातत्याने होते आणि आताही होते। खरं ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आली त्या दिवसापासूनच म्हणजे 28 जून 2024 मध्ये आदरणीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये ती योजना घोषित केली, त्या दिवसापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीकाच केलेली आहे। ते म्हणायचे फॉर्मच भरू नका, तुम्हाला कधी लाभच मिळणार नाही। काही विरोधक तर असे आहेत की त्यांचे काही सहकारी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधामध्ये गेले होते। तर जेव्हा सुरुवात करत असताना ज्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन विरोध केलेला योजनेला, ते आत्ता त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वल्गना करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीचं नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। ई-KYCच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्याची मुदत दिली आणि ई-KYC हे सगळ्या DBT योजनांना बंधनकारक आहे। मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी ई-KYC ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता। त्याच्यामध्ये ज्या महिलांनी ई-KYC पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती, अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही। उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधारमध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीणमध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। आणि ज्या महिलेनी ई-KYC केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याची सुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशीही करत आहोत आणि त्याच्यामुळे कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा। यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करूनही अपात्र झालेल्या महिलांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आणि यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील त्यांना पुन्हा एकदा योजनेचे पैसे सुरू होणार आहेत। तुमचे देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेत का नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करून अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा।